मध्ये सामन्याला सुरुवात होईल. हा टॉस बॉक्स देखील आता तुम्हाला पाहायला मिळतो आमच्या उजव्या बाजूला. आघाडीला आलेले ते फलंदाज प्रतीक पाटील आणि त्यांच्या सोबतीला आहेत तो ऋषिकेश देवकर. समर्थ पहिला चेंडू घेऊन ऑल ऑफ करण्यात आला. स्ट्रेट बॅटेड लॉंग ऑन मध्ये मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक सुंदर कॅच वरून ने टिपले आणि पहिल्या चेंडूवरती धक्का पहिला. बॅटिंग करणाऱ्या आरव 11 ला प्रतीक पाटील पीपी बाद. शून्यावरती पहिली विकेट. समर्थ पुन्हा तयार होतो बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट आहे. तयार. अतिशय चेंडूला लेफ्ट करण्यात आला. लेग स्टंपचा बाहेर हा चेंडू आलेला आपण बघू शकाल. व्हाईट बॉल. एक धाव फलकावरती आपण बघतो. ऑफ स्टंपचा बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपचा बाहेर पडला आणि त्यानंतर पाठीमागे येत असताना आवाज अपडाऊन होता. डीजे भाऊ भाऊ अरे आवाज ब्रेक होतोय बघ ना. आवाज अपडाऊन होणार. आवाज सेल चेक कर इसका. सेल चेक करना इसका. सेम है क्या सेटिंग? ये उचलता घेतो माहिती आहे टाकेल किती. हेलो बंद है रे, चालू नहीं हो रहा है. चालू करो ना भाई. हेलो. चौकार आलेला आहे. डावफलक जर तुम्ही बघितलं तर ते 5 या आकड्यावरती आतिश यांच्या बॅट मधून चौकार आला. पहिल्या षटकामध्ये समर्थने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. चेंडू अजूनही शिल्लक आहे 3. फुल टॉस आहे. लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू कॉटन बोल्टची संधी असेल आणि फॉलो थ्रो मध्ये टिपलाय झेल. समर्थने विकेट मिळवली. दुसरी धक्का दुसरा आरव 11 ला. हॅलो बघा सामन्याला सुरुवात ठेवा. पण या चेंडू नंतर मी तुमच्या समोर नक्कीच नियम आणतो. ऑल ऑफ करण्यात आलाय. सुंदर फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑनच्या वरतून ऑन दी राईट सीमा पार षटकार. संतोषी देवकर साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. या पण आमच्या मंचावरती आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. 11 11
स्टेप आउट झालाय, प्ले डाऊनची शक्यता होती, बॅटची कडा घेतली आहे, शॉट फाईन लेग मध्ये वेगाने धावलाय फलंदाज. 2 विकेट पडल्यानंतर संदेश आलेले आहेत. एक रिस्की रन, 1 रन पूर्ण केली. षटकाची सांगता 12 for 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. 12 वरती 2. नियम तुमच्यापर्यंत आणतोय बघा. कोणत्याही प्रकारे आपण अंपायरशी आर्ग्युमेंट करू नका. थर्ड अंपायर नाहीयेत, अर्थातच तुम्ही DRS घेऊ शकत नाही आणि ऑन ग्राउंड अंपायर देखील DRS घेऊ शकत नाहीयेत. ऑन ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. कॅमेरा एकच आहे, त्या कारणास्तव आम्ही तिसऱ्या अंपायरची मदत घेत नाही आहोत, याची आपण नोंद घ्या. कृपया करून कोणत्याही खेळाडूने कोणत्याही संघाचा अंपायरशी आर्ग्युमेंट करू नका, वादावाद करू नका, जेणेकरून आपल्या या स्पर्धेला कोणते गाळबोट लागेल, व्यत्यय येईल असं आपण कृत्य करू नका. स्पर्धा आपली आहे, एका गावातील सर्व खेळाडू आहेत. सो कृपया करून मैत्रीपूर्व सर्वांचे संबंध आहेत ते तसेच जपले पाहिजेत. कोणते वादावाद न होता ही स्पर्धा आपली यशस्वीरित्या पार पाडली पाहिजे. कृपया करून सर्वांसाठी पुन्हा मी सूचना करतोय, आर्ग्युमेंट आपण करू नका, सहकार्य करा हीच अपेक्षा असेल आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. सर्व खेळाडूंकडून अपेक्षा असेल. ऋषिकेश देवकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. आदरणीय वामन माधू देवकर यांच्या स्मरणार्थ संतोषी वामन देवकर यांच्याकडून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतल्या, पाठीमागे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धाव खेळाची संधी नव्हती. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थगित आहे 12. षटकामध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाज दीपक पाटील. येलो वर्सेस पिंक. अष्टविनायक वर्सेस RF11. फुल टॉस आहे, टॅप करण्यात आल्या चेंडूला मिड ऑन मध्ये. समर्थ आहे त्या ठिकाणी. समर्थने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या. महत्वपूर्ण गोलंदाज आहेत या संघाचे आणि त्याची कामगिरी देखील महत्वपूर्ण राहिली. धावा धावफलकावरती आपण बघितल्या तर त्या 13 धावा. एक चांगला संघ आहे अष्टविनायक 11, ज्या संघामध्ये तुम्हाला लेफ्ट हँडर पाहायला मिळतात सिनियर मनोज देवकर आणि बायलेन संघ. समर्थ एक चांगला गोलंदाज या संघाचा, त्याने विकेट देखील 2 मिळवलेत. दीपक केणे यांना आपण बघतो या षटकामध्ये. चांगला चेंडू, बॅटचा चेहरा उघडला, पॉइंट मध्ये काय अटेम्प्ट करण्यात आलाय. खाली वाकल्या चेंडूवरती येत असताना चेंडू हातामध्ये पडला. एफर्ट साठी 100% अप्रिशिएशन असेल त्यांना. 14 धावा 14. आदरणीय रमेश म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन, या आपण आमच्या मंचावरती ग्रामस्थ आहेत आमच्याच मोठी देसाईचे, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवरांना मी विनंती करेन मोठी देसाई मधल्या आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बॅकवर्ड पॉइंट लाईक सुंदर झेल टिपला आणि धक्का दिलाय तो तिसरा RF11 ला अष्टविनायकने. अर्थातच ज्या खेळाडूचा झेल पकडला त्यांचे पिताश्री त्या ठिकाणी होते, त्यांनी हा झेल टिपलाय. जयदास देवकर यांनी झेल टिपला तो ऋषिकेश देवकर यांचा, ज्यांनी एक षटकार देखील ठोकला होता. 8 धावसंख्येचं योगदान देऊन ऋषिकेश माघारे. एक धाव. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाहायला मिळतात, जयेश म्हात्रे आणि संदेश म्हात्रे. दोघं यंगस्टर आहेत, अपेक्षा दोघांकडून असतील. 2 षटक संपन्न 2 बंधू आहेत. 8च्या करंट रन रेटने धावा धावफलकावरती 16. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक, खास करून दीपक यांचं फक्त 4, 1 विकेट
आणि समर्थ पाटीलने 12 खर्च केला, 2 विकेट मिळवत असताना धावसंख्या एकंदरीत 16. डीजे प्लीज. पॅक ऑन ड्राइव्ह जयेश मात्रे यांच्याकडून एक धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण मनोज यांच्याकडून गॅदर करू शकला नाही समर्थ. मिळते ते एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक आपण बघितलं तर ते 17 वरती. खूप कमी कालावधीमध्ये, खूप कमी वयामध्ये मात्र प्रमुख संघामध्ये समर्थने आपली जागा मिळवली आणि सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक चांगला यंगस्टर प्रमुख संघामधला आणि एक चांगला अनुभवी फलंदाज. एज आहे फाईन लेगला संधी असेल, कॅच पकडली आणि विकेट मिळते आहे समर्थला 3री. तर धक्का बसलाय तो 4था बॅटिंग करणाऱ्या R11ला. बाद होत आहेत संदेश मात्रे. हो, टर्न करण्यात आला चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. व्यू ब्लॉक आहे या ठिकाणी कारण फ्लेक्स आहे त्या कारणास्तव चेंडू दिसत नाहीये. मिळते धावा तर अर्थातच 2 आणि 2 धावसंख्येच्या सहाय्याने एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे. 19 धावा धावफलकावरती. ओ, कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे. डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती आपण जर बघितलं तर त्या स्थगित आहेत. एकंदरीत धावफलक 19 रन्स. दोन चेंडू अजूनही शिल्लक. समर्थ. ओ, कट करण्याचा प्रयत्न होता. आय थिंक एज आहे आणि पाठीमागे एक सुंदर कॉट. एससी रक्षक डाऊन द ग्राउंड खेळण्यात हवेमध्ये संधी. 5 विकेट इन हॉल. समर्थ पाटीलने खूप सुंदर गोलंदाजी केली.
2 षटकांचा त्याचा स्पेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले, तर या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवत असताना ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. षटक संपन्न 3, गडीबाज झाले 6. बॅटिंग करतो अष्टविनायक 11. पाणी संपलेलं आहे. मॅनेजमेंट कमिटीला कृपया करून सूचना असेल, पाणी त्या ठिकाणी आपण न्यायचं आहे. अंडरग्राऊंड फ्रीज मध्ये पाणी नाहीये, कृपया करून खेळाडूंसाठी ऑन ग्राउंड त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. धावा झालेल्या त्या 19, षटक संपन्न 3. आलेला आहे तो गोलंदाज. चौथ्या षटकामध्ये वरुण पाटील. वय वर्ष जर आपण बघितलं तर ते त्याचं 14 ते 15 असेल. यंगस्टर आहेत, म्हणून मी वय विचारलं. स्ट्रायकिंग आपण बघू शकाल अक्षय मात्रे यांना. गत वर्षीचा वरुण बेस्ट फिल्डरचा पारितोषिक पटकावणारा खेळाडू आहे. सो आता गोलंदाजी मधून कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. ओ चांगला चेंडू आणि जिथे त्याला मिळेल पहिली विकेट. शॉट फाईन लेगला सुंदर जाईल, विकेट मिळते ती गोलंदाज वरुण पाटीलला. पहिल्या चेंडूवरती पहिली आणि 7वा गडी या ठिकाणी बाद झालाय आरबी 11चा. हो डाऊन द ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा आलेला धमाकेदार षटकार धावसंख्या पुढे नेतोय. धावा 25. वासा 25. हो पुन्हा ट्रॅकर पूल करण्यात आला. मिसटायमिंग आहे. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला समर्थ डाव दी बॉल आणि चुकी नसेल. विकेट मिळते आणि आवाज पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने आहेत पाठीराखे ते अष्टविनायक 11चे. 25 वरती 8वा धक्का.
विकेट मिळवतो वरून एक षटकार आला परंतु विकेट त्याने मिळवले. आलेले आहेत नवीन फलंदाज 10व्या क्रमांकावरती प्रथम. ओ फ्लाइट बघू शकाल. टॉस किती केलं होतं चेंडूला. गुड बॉलिंग. टप्पा पडल्याबरोबर आपण बघितला तो आउट स्विंग झाला चेंडू. लेग ब्रेक. ओ क्विकर वन होता. रिव्हर्स स्वीप. थर्ड मॅनला चेंडू वेगाने सीमारेषा पार. धावा 4 चौकार. नेक्स्ट मॅच सरपंच आणि मयांक 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेन टॉस साठी आपण या. पाठीमागे हा चेंडू थर्ड मॅन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दोघे एकाच एंडला होते. फेकी 9 सेकंडला करण्यात आले. विकेट रनआउट ची मिळेल. फलंदाज बाद. बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला. मानवर साचा जेवून मी आयो आई तुझे चरणाला. मानवर साचा जेवून मी आयो आई तुझे चरणाला. थँक्यू. 29 चेंडू अजूनही उरलेले आहेत. षटक संपन्न. विकेट 9. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर षटकार विकेट डॉट बॉल चौथा. 5वा चौकार आला आणि इथे रनआउट. षटक संपन्न. अरे प्लीज फास्ट खेळायचे. अष्टविनायक जास्त वेळ घेतला आपण. 24 मिनिटं घेतलेले बघा. एका मिनिटामध्ये एक षटक हाताळायचंय. एकोणतीस जयदास देवकर निर्णायक षटकामध्ये. हार्दिक हार्दिक मात्रे विकेट साठी 500. संतोषी देवकर साहेब यांच्याकडून गोलंदाजासाठी. या षटकामध्ये गोलंदाज जयदास देवकर हे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला डॉट बॉल आला. अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रेम देवकर आणि जितेश पाटील दोघांनी एक एक सामना जिंकला पहिला आणि म्हणूनच अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 29. सफल झाले. हाफ ट्रॅकर वावला. डी फाईन लेगला गॅप मोठी फाईन खेळले. चेंडू आउटफील्ड मधून सीमा पार. 4. धावसंख्या आपण बघू शकाल 33. 2 चेंडू अजूनही. एज आहे मोठी कडा. पॉइंट मध्ये वळण घेतलंय चेंडूने. बॅकअप आहे. तिसरा क्षेत्ररक्षक देखील आला. त्याच्याकडून देखील चेंडू सुटलेला आहे. थर्डचा कॉल आहे. दोघेही मधोमध थांबले. आता डायरेक्ट हिट झालेले आणि फलंदाज बाद. 2+ विकेट. 14 प्लेयर आहेत. सो ऑलडाऊन नसेल संघ. ऑलडाऊन नाहीये. 14 प्लेयर आहेत तुमच्याकडे. नाही 10 विकेट पडलेत परंतु 14च्या 14 बॅटिंग करू शकतात.
35 आणि उरलेले आहेत आता चेंडू अजूनही 3. यस प्रेम देवकर. रन देखील मोजत आहेत प्रेम, चेंडू देखील मोजतायत, भरपूर ऍक्टिव्ह आहेत. शफल झालाय, क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता, टप्पा पडला बरोबर पाठी गेलाय, बॉल डॉट बॉल. धावसंख्या जर आपण बघितली तर ती तुम्हाला पाहायला मिळते 35. चेंडू अजूनही उरलेले आहेत ते 2. ओवाळण्याचा प्रयत्न अप ट्रॅकर आणि इथे फलंदाज बाद. चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज, लवकरात लवकर जा आपण बॅट्समन. समेत स्कोरर सागर पाटील आहेत आणि त्यांचे पिताश्री मैदानाच्या आतमध्ये जनार्दन पाटील 13व्या नंबरवरती. चेंडू शेवटचा असेल, बॉलिंग मार्क वरती पुन्हा गोलंदाज जयदास. ऑल ऑफ करण्यात आलाय, पहिला चेंडू वाईड ऑफ लॉग ऑफला, गुड फिल्डिंग. टप्पा पडला बरोबर त्यांनी थांबवलाय, दुसरी धाव होती ती पूर्ण आणि ते आपण बघू शकाल. डाव संपला पहिला, धावा धावफलकावरती 38 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आरव 11 कडून. अष्टविनायक 11 या संघासमोर. पुढचे दोन्ही संघ सरपंच 11 आणि मायंक 11 टॉस साठी आपण रिपोर्ट करा.
चला अष्टविनायक. समर्थ पाटील आणि मनोज देवकर. आणि गोलंदाज संदेश मात्रे. बघूया आरव संघाचा. हो, पहिला चेंडू वेगवान चेंडू, गतिवान चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. बघूया अवसाद द्याष्टम. चेंडू राहिला खाली, बॅट गेला वरतून आणि हा असे डॉट बॉल. मिस्टर संदेश म्हात्रे. पहिला चेंडू डॉट बॉल. फक्त अतिशय कमी धावसंख्या, 38 धावांची गरज. लकी 11. लकी 11 कॅप्टन. लकीची टीम आहे जन मयंक लकी. आणि हा येस अगेन दॅट इज डॉट बॉल. काय गोलंदाजी. बघूया कुठल्याही प्रकारचं फ्रीडम. संतोष देवकर. कृपया टॉस साठी बघूया. टॉस साठी संतोष देवकर यांच्या शुभ हस्ते. बघूया या ठिकाणी मयंक 11 संघाचे कॅप्टन आणि सरपंच 11. आणि हा ये चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाईल. चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरला. धावा झाल्या 3. धाव संख्या बिनबाद 3, 3 for none. पहिले षटक प्रगतीपथावर मिस्टर संदेश म्हात्रे. समर्थ पाटील टेकिंग स्ट्राइक. To get off the account, non-striker Manoj Devkar is batting on 3. Total score is 3 for none. After 3 deliveries. Oh yes, स्विप केला. बघूया झाडू शॉट. येस, जबरदस्त मारा, अप्रतिम डिलिव्हरी. आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. यस, जसेच तसे उत्तर. टिट फॉर टॅट. वार पे पलट वार, ऍक्शन पे रिएक्शन. हो यस, कुठला फटका मारते त्याचं त्याला माहिती. जगाच्या पाठीवर पहिला फलंदाज. समर्थ. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. फक्त धावा आल्यात 4. या सरपंच. मयंक केले 1 the toss. Elected. Decision is pending. नंतर घ्या. पोरगी बघून जाणार. पहिला आईला विचारणार, बापाला विचारणार, मामाला विचारणार. दादा आवाज वाढव रे बाबा डीजे. का तुला झाला कोरोना?
हॅलो असा ठेव दणदणीत. कसा कडक असला तर कडक होणार. गोलंदाज प्रतीक पाटील इज द न्यू मॅन, न्यू बॉलर फ्रॉम RI11. संघाचा गोलंदाज प्रतीक पाटील इज द कॅप्टन ऑफ RI11. येस अमरेला फिल्डिंग. येस मनोज देवकर ऑन स्ट्राईक. काय डावपेच आहेत बघा. हो येस क्लास डिलिव्हरी. पुन्हा एकदा जोरदार अपेल कॉट बिहाइंड. पंचांना मात्र नकार. येस डॉट बॉल. आणि हा लॉप केला बघूया आणि चेंडू हवेमध्ये असेल. हो 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर 5 वर. वास्तविक झेल व्हायला पाहिजे, चेंडूवर जायला पाहिजे होतं. 6 धावा. पहिल्या षटकात आल्या 4 धावा बघूया संदेश मात्रे. आणि नंतरचा गोलंदाज प्रतीक पाटील द कॅप्टन फ्रॉम RI11. फक्त 37 धावा करून 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. आणि हा षटकार. यस दमदार हिट इट. ओहो दी लॉंग ऑन दॅट शुड बी 6 रन्स. ॲब्सोल्युटली ट्रिमेंडस स्ट्रोक आणि 6 धावांसाठी संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 12 वर बिनबाद 12 दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. राहिल्या फक्त इनमिन 26 धावा. तर याच्यानंतर सरपंच 11 आणि मयंक 11. आणि हा आउटसाइड द स्टंप बघूया. पंचांचा निर्णय. हा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाईन मारा. जो अंपायर आहे तो काय क्वालिफाईड नाही. धरून बांधून मुसलमान आहे ना. म्हणजे माहिती सांगतो कुठलं चुकलं बिकलं माफ करा जरा. बरोबर की नाही. आणि हा हुक करायचा होता भरून टायमिंग जमत नाही. यस म्हणून थर्ड अंपायर ना कधी पण कमिटीचा ठेवायचा. काय भांडणं झाली मग दांडका काढायला बरी नाही का. हा मग आम्ही कुठे की जाणतो. प्रतीक पाटील तयार. आणि हा झेल आहे का बघूया. परंतु हो यस अप्रतिम झेल. आणि जो महत्वाचा विकेट. यस मेन बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर मनोज देवकर. बॅक टू डग आउट. आठ चेंडू आणि 11 धावा. ज्याने कुठल्या बघूया. धावा फार कमी आहेत 38. चला 1 डाऊनचा फलंदाज. 1-3 यस विवेक म्हात्रे. गोल मटोल. काय मग काय
बाजूला उखळ आणि मुसळ. तेरा तेरा. फोर्टी प्लस आहे का? आणि हा आउटसाइड द स्टंप बघूया मोठ्या. या षटक क्रमांक संपुष्टात आणि फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडू आणि 1 बाद 13. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 18 मध्ये 25 म्हणजे 8 ट्रिक 24 म्हणजे 8.33. संदेश म्हात्रे. चला गोलंदाज संदेश म्हात्रे ज्याचं दुसरं षटक आहे. बघूया पहिल्या षटकात फक्त इनमेन 3 धावा मोजल्या होत्या. 4 धावा मोजल्या होत्या. चांगली गोलंदाजी केली होती. जबरदस्त मारा केला प्रतिस्पर्धी संघाला ज्याने बॅकफुटवर नेलं होतं. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. 25 धावांची गरज. या षटकामध्ये भवितव्य समजेल. बघूया पहिला चेंडू जोरकस मारा. रायडा महोदय विकेट. येस अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा. तेज तर्रार खुकार गोलंदाजी आणि असे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी बिन 1 बाद 13. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 17 आणि 25 असं इक्वेशन समीकरण. टार्गेट आवक. आणि हा येस अकोट टाप्याचा फ्लाइट डिलिव्हरी. याला म्हणतात डोकं. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. प्रत्येक चेंडू हा निरनिराळा वैविध्यपूर्ण गोलंदाजी. वेट व्हरायटीज. आणि 1 धाव मिळेल. बघूया 3 चेंडू 14 रन. नवीन फलंदाज विक्रम. नॉन स्ट्रायकरला पण बाजूला आहे ना विक्रम. विवेक का? अच्छा विवेक. यस चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल आणि हा संघाला बसेल. समर्थ पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. जनार्दन पाटील
फलंदाज नाव काय? दीपक पाटील. या संदेश मात्र काय गोलंदाजी करतात बघूया. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू पाड्या स्वीप केला बघूया. चेंडू जाईल आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग याच्या मधून 4 धावा मिळतील. मिस्टर विवेक. वीस धावा म्हणजे 20 धाव संख्या झाली टोटल 18. 2 बाद 18 आहे. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. 13 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 20 रन्स. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. एवढी मोठी गॅप आहे. एवढा परिसर मोकाट आहे. आणि हा यस डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 संपुष्टात आणि संदेश मात्र यांचा स्पेल समाप्त. 12 चेंडू आणि धावा दिल्या फक्त इनमेन. 9 धावा आणि 1 बळी. ऋषिकेश देवकर यांच्यासाठी कैलासवासी दिवंगत वामन महादेव देवकर यांचे तर्फे म्हणजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे बक्षीस लावणे 500 रुपयाचं कॅश प्राईज संतोष देवकर यांच्यातर्फे बघूया. हा गोलंदाजासाठी आहे. प्रत्येक विकेटसाठी 500. एव्हरी विकेट यू विल गेट 500. आणि हा यस पुन्हा एकदा फक्त एक धाव मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय चांगले फिल्डिंग. खरं म्हणजे विवेक यांनी बॉल मुतवायला पाहिजे. एवढी ताकद आहे. तो तिकडचा बाजूचा. येस विवेक इज टेकिंग स्ट्राईक. दोन्ही मात्र भन्नाट फलंदाज शरीराने. येस 19 धावांची गरज. 9 डिलिव्हरी लेफ्ट. 9 ना 9 चेंडू मध्ये 19 18 11. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज.
9-11. आणि 13 धावांची गरज 1.30. आणि हा ये चेंडू जाईल या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट डिपेंड पॉईंटला. फक्त एक धाव मिळते बघूया. चेंडू राहिले या ठिकाणी 9. चेंडू आणि 12 धावांची गरज. 9 balls टू गो. रिक्वायर्ड 12 रन्स. आणि हा फलंदाज बाद होईल. यस. 500 रुपये कॅश प्राइज. ऋषिकेश देवकर याला 500 रुपये आणून द्यायचे प्लीज. अच्छा. 6 धावांची फक्त गरज आहे या ठिकाणी. उर्वरित चेंडू 8 चेंडू आहेत. 7 आहेत का? यात वनडे मॅच. आणि सामन्याचा हिरो कोण? समर्थ पाटील 5 विकेट. आ जाओ.